नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे गाजर काकडीची कोशिंबीर. इथे मी मध्यम आकाराची काकडी घेतली आहे आणि एक मध्यम आकाराचाच गाजर घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गाजर आणि काकडीचे प्रमाण ठरवू शकता. आता मीठ लावून आपल्याला काकडीचा कडूपणा हा काढून घ्यायचा आहे. 15 ते 20 सेकंद मीठ असं काकडीला चोळून घ्यायचं आहे. म्हणजे काकडीमध्ये असलेला कडूपणा हा निघून जातो आणि कोशिंबीर आपली ही छान चवीची अशी तयार होते. उन्हाळ्याच्या दिवसात पोटाला गारवा देणारी अशी काकडीची कोशिंबीर ही नक्की करून बघा. तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपण कडूपणा हा काढून घेऊ शकतो. हीच प्रोसेस आपल्याला दुसऱ्या बाजूनी सुद्धा अशीच सेम करायची आहे. म्हणजे संपूर्ण काकडीचा कडूपणा हा निघून जातो. आता काकडी ही आपल्याला किसून घ्यायची आहे. इथे मध्यम आकाराच्या किसणीवर मी ही काकडी किसून घेत आहे. काकडी मी संपूर्ण किसून घेतली आहे. आता गाजर सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने सालं काढून किसून घ्यायचं आहे. आता कोशिंबीर करायला सुरुवात करू. काकडीचा किस मी इथे घेतला आहे. काकडी मी पिळून घेतली नाही, तशीच मी इथे वापरली आहे. गाजराचा किस त्याच्यामध्ये मिक्स केला आहे. बारीक कट केलेली हिरवी मिरची इथे वापरली आहे. बारीक कट केलेली थोडी कोथिंबीर इथे घातली आहे आणि थोडी सजावटीसाठी बाजूला ठेवली आहे. आता अर्धा टीस्पून इथे साखर आपल्याला वापरायची आहे. 2 मोठे चमचे दाण्याचा कूट इथे आपल्याला जाडसर असा घालायचा आहे. अर्धा टीस्पून लाल तिखट आपल्याला इथे वापरायचे आहे. आवडत असल्यास लाल तिखट वापरा, स्किप सुद्धा करू शकता. आता इथे गोड फिकं असं दही मी वापरलं आहे. हे फ्रेश दही आहे. आवडीप्रमाणे फ्रेश दही तुम्ही इथे वापरू शकता. 1 वाटीभर दही मी इथे वापरला आहे. दह्यामध्ये सर्व जिन्नस हे मिक्स करून घेऊ. आता इथे आपल्याला फोडणी तयार करायची आहे. इथे 1 टेबलस्पून तेल मी घेतले आहे. अर्धा टीस्पून मोहरी आणि पाव टीस्पून हिंग घालून फोडणी तयार केली आणि ती फोडणी आपल्याला कोशिंबीरवर घालायची आहे. कोशिंबीर चांगली मिक्स करून घेऊ. इथे मी मीठ घातलं नाही. जेव्हा वाढायची असेल तेव्हा कोशिंबीरमध्ये मीठ घाला, म्हणजे कोशिंबीरीला पाणी सुटणार नाही किंवा ती आंबट पण होणार नाही. वाढते वेळी मीठ घातलं की कोशिंबीर ही छान राहते. तोपर्यंत तुम्ही ही कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवू शकता. अप्रतिम चवीची अशी कोशिंबीर ही तयार आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि नंतर कोशिंबीर ही सर्व करून घ्यायची आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये थंडगार अशी कोशिंबीर नक्की बनवून बघा. कोथिंबीर घालून सर्व करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद.